नमस्कार. कुक विथ योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पालक पनीरची रेसिपी बघणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता की पालक पनीरचा कलर बघा, अगदी हिरवा कंच आलेला आहे आणि कित्येकदा असं होतं ना की पालक पनीर ते ओळखायलाच येत नाही की पालक पनीर आहे की मसाला पनीर आहे. तर यासाठी खास 3 टिप्स सांगितलेल्या आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे एक मोठा बंच पालक घेतलेला आहे आणि पालक छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि फक्त पानं घेतलेली आहे, म्हणजे याची देठं नाही घेतलेली आहे. तर आता आपण याला ब्लांच करून घेऊया, म्हणजे गरम पाण्यात टाकूया. तर इथे मी गरम पाणी ठेवलंय गॅसवर आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि सर्वात पहिली टिप म्हणजे याच्यात थोडासा खाण्याचा सोडा टाकायचा आहे, म्हणजे बेकिंग सोडा. तर अगदी पाव चमचा खाण्याचा सोडा टाकायचा आहे. तर याने आपल्या पालकचा कलर आहे तो मस्त हिरवा कंच राहील. आणि पाणी उकळलं की याच्यामध्ये आपण आपली पालक जे आहेत ते टाकून घेणार आहोत. तर सगळी पालक टाकून घ्यायची आहे. तर यात एकदा याला चम्मचने या पद्धतीने करून घ्यायचं आणि परत मग उरलेली पालक आपण याच्यामध्ये टाकून घेऊ. तर अशी आपल्याला पुष्कळ मोठी पालक दिसते आणि मग ब्लांच केल्यावर अगदी थोडंसंच हे बनतं. तर याला आपण थोडंसं शिजवून घेऊया 2 ते 3 मिनिटं. तर बघू शकता इथे छान अशी उकळी आलेली आहे आणि मी ते 2 मिनिटं याला शिजवून घेतलेलं आहे. तर आता आपण इथे गॅसचा फ्लेम बंद करून द्यायचा आहे आणि हे गरम-गरम मिश्रण आपल्याला थंड पाण्यात टाकायचं आहे. तर थंड पाण्यामध्ये मी बर्फ टाकलेला आहे. तर ही आहे दुसरी टिप, म्हणजे पाण्यामध्ये बर्फ टाकायचा आहे, म्हणजे जी कुकिंग प्रोसेस असते ते इथे लगेच थांबते आणि पालकचा कलर चेंज होत नाही. तर इथे 2 ते 3 मिनिटं छान असं थंड करून घ्यायचं आहे. तर बर्फाचं पाणी असल्यामुळे हे लगेच थंड होतं. थंड झालं की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही सगळी पालक घालून घ्यायची आहे. तर सगळी पालक याच्यात टाकून घेतलेली आहे. सोबतच हिरवी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि 2 तुकड्यामध्ये करून टाकलेल्या आहेत. तर तिखट तुम्ही कमी जास्त तुमच्या हिशोबाने करू शकता. तर मी इथे मिरची पावडर सुद्धा वापरणार आहे, त्याच्यामुळे 3च हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत आणि हे मी मिक्सरला लावून घेतलं आणि याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. तर आता आपण याला साईडला ठेवून घेऊया आणि यासाठी एक मसाला बनवून घ्यायचा आहे. तर मी इथे 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत, 5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, 1 इंच आल्याचा तुकडा घेतलाय आणि सोबतच 2 टमाटर घेतले मीडियम साईजचे आणि बारीक-बारीक कट करून घेतलेले आहे आणि 5 काजू घेतलेले आहेत. तर काजूमुळे आपला जो ग्रेव्हीचा टेक्स्चर आहे तो मस्त येईल, म्हणजे पालकच्या ग्रेव्हीला आहे मस्त अशी बाइंडिंग येईल. तर एकदा माझ्या पद्धतीने नक्की करून बघा. तर हे सगळं जे आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचंय आणि आता आपल्याला याची एक पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर मी याला मिक्सरला लावून घेते. तर आपली पेस्ट जी आहे ती तयार झालेली आहे. तर आता आपण ही साईडला ठेवून घेऊया आणि एका पॅनमध्ये 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे. तेल थोडं गरम झालं की आपण याच्यामध्ये पनीरचे पीसेस फ्राय करणार आहोत. तर मी इथे 250 ग्राम म्हणजे पाव किलो पनीर घेतलंय आणि या पद्धतीने मोठे-मोठे तुकड्यांमध्येच कट करून घेतलेलं आहे आणि पॅनमध्ये सगळे टाकून घ्यायचे. तर पनीरवर हलके-हलके स्पॉट येईपर्यंत आपण याला फ्राय करून घेणार आहोत. तर खूप जास्त डार्क करायची गरज नाहीये. तर आपण याला 2 ते 3 मिनिटं छान असं फ्राय करून घेणार आहोत. जर खूप जास्त फ्राय केलं तर पनीर आहे ना ते थोडं चिवट लागतं. तर त्यासाठी पण जर तुम्ही हे फ्राय केल्यानंतर गरम पाण्यात टाकलं तर ते अजिबात चिवट लागणार नाही. तर बघू शकता इथे छान असं हे फ्राय करून घेतलेलं आहे आणि पनीर जे आपले छान असे फ्राय झालेले आहे. तर आता आपण हे साईडला ठेवून घेणार आहोत आणि एक कढई गरम करायला ठेवली आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचंय. तेल छान गरम झालं की याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकायचंय. सोबतच मी ते 2 छोटे तुकडे कलमीचे घेतलेले आहेत. तर खूप जास्त मसाले मी याच्यात वापरलेले नाहीयेत आणि यासोबतच आपण याच्यामध्ये जे पेस्ट बनवून घेतली होती ते टाकून घ्यायची आहे आणि आता आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे, म्हणजे जे पेस्ट टाकली आहे ते चांगली शिजवून घ्यायची आहे. तर आपल्या याच्यामध्ये कांदे टमाटर जे वापरलेले आहेत ते चांगलं शिजलं गेलं पाहिजे. तर आपण याला थोडं ड्राय होईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊया. तर इथे 4 ते 5 मिनिटं लागतील मला शिजवायला हे. तर इथे बघू शकता मसाला छान आपला हा ड्राय झालेला आहे.
पण सतत फिरवत राहायचंय, नाहीतर आपण ज्याच्यामध्ये काजू वगैरे घातले ते सगळं खाली तळाला लागू शकतं. तर मसालाचा छान भाजून झालेला आहे. तर आता आपण याच्यामध्ये सुके मसाले टाकायचे आहेत. तर सुके मसाल्यामध्ये मी अर्धा चमचा आपलं रोजचं वापरीचं तिखट घेतलेलं आहे. सोबतच पाव चमचा हळद घेतलेली आहे. अर्धा चमचा धने पावडर घेतलाय आणि अर्धा चमचा गरम मसाला घ्यायचा आहे आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचंय. आणि आता हे सगळे जे मसाले आहेत ते आपल्याला परतून घ्यायचे. तर मसाले जळले नाही पाहिजे, याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवूनच मी इथे थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकून घेते. आणि आता आपल्याला हे अजून छान असं परतून घ्यायचंय. तर आता याला थोडंसं तेल सुटेपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत. तर इथे बघू शकता साईडनी जे मसाल्याला मस्त तेल सुटलेलं आहे. तर आता आपण याच्यामध्ये जे पालकची प्युरी बनवली होती ते टाकून घ्यायची आहे आणि ते छान अशी फिरवून घेऊया. आता आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान फिरवून घ्यायचंय. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये पण थोडं पालक लागलेली आहे, त्याच्यामुळे थोडंसं पाणी त्याच्यामध्ये फिरवून टाकायचंय आणि परत एकदा आपण याला मिक्स करून घेऊया. तर याला 3 ते 4 मिनिटं छान असं शिजवून घ्यायचंय. तर तिसरी महत्वाची टीप म्हणजे याला आता झाकून शिजवायचं नाहीये. झाकून शिजवलं की याचा कलर चेंज होतो. तर 2 ते 3 मिनिटं छान शिजवून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण फ्राय केलेले पनीर टाकून घेऊया. तर आता याला मिक्स करून घ्यायचंय. आता पनीरला ग्रेव्ही बरोबर छान 2 ते 3 मिनिटं परत शिजवून घ्यायचंय. तर तुम्ही इथे बघू शकता पालकचा कलर अगदी मस्त हिरवाचा हिरवाच आहे आणि परत आपण याला शिजवून घेणार आहोत तरी हा हिरवाच राहणार आहे. तर तुम्ही या टिप्स सोबत बनवला ना तर तुमचं पालक पनीर कधीच वेगळं असं काळ्या कलरचं होणार नाही किंवा अगदी मसाला कलरचं होणार नाही. तर या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. तर इथे बघू शकता छान असं मी हे शिजवून घेतलेलं आहे आणि टेक्स्चर बघू शकता हे थोडंसं अजून घट्ट होईल. तर त्याच्यामुळे मी हे असंच ठेवणार आहे आणि आता इथे गॅसचा फ्लेम बंद करून देणार आहे. तर तुम्हाला ही रेसिपी जर थोडी जरी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा. तर मी याला साईडला ठेवून घेते आणि आता आपण याच्यासाठी एक तडका बनवून घेणार आहोत. तर त्यासाठी एका तडका पॅनमध्ये 1 चमचा तूप घालून घ्यायचंय. तूप किंवा बटर वापरू शकता. तूप छान गरम झालं की याच्यामध्ये बारीक कट करून घेतलेला लसूण घातलेला आहे. तर लसणाला छान असं 2 मिनिटं परतून घ्यायचंय आणि इथे मी गॅसचा फ्लेम आता बंद करून देणार आहे आणि याच्यामध्ये लाल सुकी मिरची टाकायची आहे. तर बंद करूनच टाकायचंय, नाहीतर लगेच हे जळतं. आणि सोबतच थोडंसं इथे मी लाल तिखट घेते, म्हणजे हे कलरवाला लाल तिखट आहे आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचंय. आणि हा तडका जो आहे आपल्याला पालक पनीरवर टाकून घ्यायचा आहे. तर रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अगदी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा. सोबतच चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तर इथे बघू शकता पालकचा कलर बघा अगदी हिरवाचा हिरवाच आहे. तर अगदी हॉटेलपेक्षाही जास्त चविष्ट ही भाजी बनते. तर एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत. बाय बाय. टेक केअर.